बातमी जळगावातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय। कर्जमाफीसाठी सरकारला पैशांची अडचण असेल तर मुंबई महापालिकेच्या 60,000 कोटींच्या ठेवींचा वापर करावा आणि त्याचं व्याज सरकारनं पालिकेला द्यावं। त्यामुळे शिवसेनेनं बँकांसमोर ढोल वाजवून नौटंकी करण्यापेक्षा सरकारला मदत करावी अशी टीका अजित पवारांनी केली आहे। ते काल जळगावात बोलत होते। मुंबई महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे। शिवसेना सरकारमध्ये, भाजप सरकारमध्ये आणि त्यांनी एकत्र बसून त्याचा निर्णय घ्यावा। त्याच्या संदर्भात शिवसेनेचे नेते जे काही त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतात की ढोल वाजवा बँकेच्या समोर, ढोल वाजवून काय उपयोग आहे? बँकेला त्या अकाउंटला पैसे जमा नाही झाले तर बँक कसे पैसे पुढचे देणार आहे? त्याच्यामुळे हे ढोल वाजवा बिजवा हे असलं काही नौटंकी करण्याचं कारण नाही, नाटकं करण्याचं कारण नाही। आणि महानगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे आणि महानगरपालिकेकडे 60,000 कोटी रुपये आहे आणि ती ठेव त्या ठिकाणी नुसतं व्याज घेण्याच्या पेक्षा एक बळीराजाला पण मदत होईल आणि ह्यांनाही व्याज मिळेल। कुणाला? महानगरपालिकेला दुहेरी हेतू त्याच्यातनं साध्य होईल।